मी आता उल्हासनगर रेल्वे स्थानकावरती आहे आणि रेल्वे स्थानकावरती जी रिक्षा लाईन आपण पाहता या रिक्षा लाईन मध्ये एक रिक्षा चालक आहेत, पंजाबी समाजाचे रिक्षा चालक आहेत. त्यांना विचारूया, भाऊ कल्याणला येणार आहे का तुम्ही? येणार ना. किती भाडं होईल? 100 रुपये. अहो पण आता तुम्ही जे हिंदीमध्ये बोलताय, आता कायदा लागू झाला आहे की मराठीमध्ये जर कोणी वाहन चालक बोलणार नाही तर त्याचा परवाना रद्द होणार. तर याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे? मी महाराष्ट्रामध्ये राहतोय, मला मराठी पण येते. माझा जन्म इकडे झालेला आहे उल्हासनगरला. मराठी येते मला. तर आता हे जे परवाना रद्द होणार आहे याबाबतीत काय बोलणार आपण? मराठी नाही आलं तर मराठी नाही येणार, तो परवाना रद्द कसा होणार? सगळ्यांना थोडी मराठी येते. भैये पण आहे, वाल्मिकी आहे, सगळ्यांना मराठी नाही येत. कोणाला मराठी येते. बरोबर आहे. हे बोलतात आहे की कोणाकोणाला मराठी येते. मराठी येणं गरजेचंच आहे की नाही हे माहीत नाही. मात्र परवाना रद्द होणं गरजेचं आहे. पण त्यांना आता पाहायला गेलं तर हे पंजाबी समाजाची चालक आहेत. त्यांना मराठी चांगल्या प्रकारे बोलताना येत आहे. कॅमेरामन कृष्णासह अजित आणि साम टीव्ही उल्हासनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.